नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागामध्ये जवळपास 2109 पदांकरता सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू झाली असून सदरच्या भरती प्रक्रियेकरता ऑनलाईन फॉर्म जो आहे तो 16 तारखेपासून सुरू होणार आहे. चला तर या संदर्भात जी पदे आहेत आणि त्यानंतर शैक्षणिक पात्रता आहे या संदर्भात सविस्तर माहिती घेऊया. तर यामध्ये पहिलं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब राजपत्रित. याकरता वेतन आहे 21,000 पासून ते 1 लाखापर्यंत आहे. एकूण पदे 532 आहेत आणि याकरता शैक्षणिक पात्रता 10वी परीक्षा उमेदवार उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर शासनाने मान्यता दिलेली 3 वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका किंवा तिच्याची समतुल्य म्हणून मिळालेली सिव्हिल अँड रूरल इंजिनिअरिंग तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग अँड रूरल रिकन्स्ट्रक्शन ट्रान्सपोर्शन इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी तसेच सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग अशी अर्हता धारण केली असावी. त्यानंतर अर्जाची जी शेवटची तारीख आहे त्या तारखेपर्यंत ही शैक्षणिक पात्रता उमेदवाराने धारण करणे आवश्यक आहे. यानंतर दुसरं पद आहे कनिष्ठ अभियंता विद्युत गट ब राजपत्रित. यामध्ये वेतन आहे 41,000 पासून ते लाखापर्यंत आहे. एकूण पदे 55. याकरता शैक्षणिक पात्रता उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. त्याचबरोबर विद्युत अभियांत्रिकीमधील 3 वर्षाची पदविका धारण केली असावी तसेच किंवा शासनाने जाहीर केलेल्या त्याच्याशी समतुल्य असलेल्या इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम आणि इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक पॉवर सिस्टीम असे एज्युकेशन क्वालिफिकेशन असावे आणि अर्जाच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्हाला ही पात्र असणे आवश्यक आहे. त्यानंतर तिसरं पद आहे कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ गट ब. याकरता वेतन आहे 41,000 पासून ते लाखापर्यंत आहे. एकूण 5 पदे आहेत आणि येथे शैक्षणिक पात्रता 10वी आणि 12वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. त्यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्राची पदवी धारण केली असावी तसेच काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर नवी दिल्ली यांच्याकडे रजिस्ट्रेशन नोंदणीकृत असावे. तसेच अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारखेपर्यंत सदर शैक्षणिक पात्रता धारण करणे आवश्यक आहे. त्यानंतर चौथं पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी गट क. याकरता सर्वात जास्त पदे आहेत 1,378 आणि येथे शैक्षणिक पात्रता उमेदवार 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शासनाकडून किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून घेण्यात येणारी किमान स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची 1 वर्ष मुदतीचे पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण उमेदवार असावा किंवा शासनाने वेळोवेळी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन वास्तुशाखीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर म्हणजेच बांधकाम पर्यवेक्षक पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा तर अशी अर्हता उमेदवाराने धारण केली असावी. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविकाधारक पदवीधारक तसेच पदव्युत्तर अशी उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त झाले उमेदवार देखील पात्र ठरतात आणि शेवटच्या तारखेपर्यंत ऑनलाईन नोंदणीची शेवटची तारीख आहे तोपर्यंत ही अर्हता प्राप्त करणे आवश्यक आहे. 5वं पद आहे लघुलेखक उच्च श्रेणी गट ब. यामध्ये वेतन श्रेणी 44,000 पासून ते लाखापर्यंत आहे आणि यामध्ये समन्वय अधीक्षक अभियंता मुंबई या ठिकाणी 2 पदे आहेत. या ठिकाणी शैक्षणिक पात्रता 10वी परीक्षा उमेदवार उत्तीर्ण असावा तसेच उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट अशी अर्हता असणे गरजेचं आहे आणि तसेच सर्टिफिकेट देखील सादर करावे लागणार आहे. त्यानंतर उमेदवाराने इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट असे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे आणि अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारखेपर्यंत सदरची शैक्षणिक पात्रता धारण करणे आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सदरची जी पदसंख्या आहे ती एकूण सर्वच प्रवर्गातील म्हणजे सर्वसाधारण या प्रवर्गाकरता देण्यात आलेले असून सदरचे पद हे राज्यस्तरीय पद नाही आहे याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे या संवर्गासाठी राज्यस्तरावरती एकच परीक्षा घेण्यात येणार आहे आणि राज्यातील कोणत्याही भागातील उमेदवार सदरच्या पदासाठी अर्ज करू शकतील आणि त्यानंतर ज्यावेळी उमेदवारांची नियुक्ती होईल त्यानंतर त्यावेळेला मंडळाच्या अंतर्गत जी पदे रिक्त असतील त्यानुसार या जागा वाटप करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारचं नोटिफिकेशन येथे देण्यात आलं आहे. तर अशाच प्रकारे लघुलेखक येथे समन्वय अधीक्षक अभियंता औरंगाबाद येथे देखील 1 पद आहे. त्यानंतर समन्वयक अधीक्षक अभियंता नांदेड येथे देखील 2 पदे आहेत. त्याचबरोबर समन्वय अधीक्षक अभियंता अमरावती येथे देखील 2 पदे आहेत. तसेच समन्वयक अधीक्षक अभियंता त्यानंतर नागपूर कार्यालय येथे देखील 1 पद आहे. सदरचे पद हे राज्यस्तरीय पद नसून या पदाकरता कोणत्याही कॅटेगरीतील म्हणजेच कोणत्याही प्रवर्गातील उमेदवार अर्ज करू शकता. तर अशा प्रकारचं नोटिफिकेशन दिलं आहे ते काळजीपूर्वक वाचूनच उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. परंतु निवडीच्या वेळी ज्या जागा रिक्त असतील ज्या प्रवर्गानुसार जागा असतील तर अशा प्रकारे निवड केली जाणार आहे. त्यानंतर लघुलेखक नागपूर या अंतर्गत 1 पद आहे. त्याचबरोबर लघुलेखक नांदेड येथे देखील
एक पद आहे. त्याचप्रमाणे पुढचं पद आहे उद्यान पर्यवेक्षक, याकरता एकूण 12 पदे आहेत. वेतन 35,000 पासून लाखापर्यंत आहे. याकरता शैक्षणिक पात्रता कृषी किंवा उद्यानविद्या यातील पदवी धारण केली असावी. त्याचबरोबर निवासी जागेभोवती उद्याने किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा खाजगी उद्याने किंवा रोपवाटिका, नर्सरी किंवा या तिन्हींची निगा राखण्याचा व विकास कामाचा, तसेच सार्वजनिक उद्यानात व रस्त्याच्या कडेने झाडे लावणे या कामाचा किंवा बागकामाशी संबंधित अन्य कोणत्याही ठिकाणी किमान 2 वर्ष कालावधीचा प्रत्यक्ष अनुभव धारण केलेला असावा. आणि असेच उमेदवार सदरच्या भरती प्रक्रियेकरता अर्ज करू शकतात. आणि अनुभवाचे प्रमाणपत्र संबंधित मालक, जनरल मॅनेजर, विभाग प्रमुख किंवा नियुक्ती प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले असावे. आणि याचबरोबर अर्जाच्या शेवटच्या तारखेपर्यंत उद्यान पर्यवेक्षक ही जी शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता आहे ती उमेदवारांनी धारण करणे आवश्यक आहे. त्यानंतर 8वं पद आहे सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ गट क. याकरता एकूण 9 पदे आहेत आणि वेतन 32,000 पासून ते लाखापर्यंत आहे. आणि शैक्षणिक पात्रता उमेदवार 10वी आणि 12वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि त्यानंतर शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्राची पदवी धारण केली असावी. आणि शेवटच्या तारखेपर्यंत ही एज्युकेशन आणि व्यावसायिक पात्रता पात्र करणे आवश्यक आहे. 9वं पद आहे स्वच्छता निरीक्षक, वेतन 25,000 पासून ते 81,000 पर्यंत आहे. एक पद आहे. आणि शैक्षणिक पात्रता 10वी परीक्षा उमेदवार असणे आवश्यक आहे. संचालक सार्वजनिक आरोग्य यांची मान्यता प्राप्त किंवा शासनाची तिच्याची समक्ष ठरवलेल्या स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्राची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर जे उमेदवार स्वच्छता अभियांत्रिकी पदविका धारण करत आहेत अशा उमेदवारांना पसंतीक्रम देण्याचा विचार केला जाणार आहे. त्यानंतर पोटकलम 1 आणि पोटकलम 4 मध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अर्थ धारण करणारे आणि वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांना कार्यमग्न ठेवून स्वच्छतेची कामे करून घेण्याचा अनुभव 5 वर्षापेक्षा अधिक अनुभव असेल तर असे उमेदवार येथे अर्ज करू शकतात. तर अशा प्रकारे पुढचं पद आहे वरिष्ठ लिपिक गट क. याकरता 13 पदे आहेत आणि याकरता वेतन 25,000 पासून ते 81,000 पर्यंत आहे. आणि उमेदवार 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा उमेदवार अर्ज करू शकतो. त्याचबरोबर अर्जदार स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकात सदर शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. आणि यामध्ये देखील महत्त्वाची सूचना दिली आहे की सदरचे पद हे राज्यस्तरीय पद नाही आहे आणि याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. तथापि या संवर्गासाठी राज्यस्तरावर एकच परीक्षा घेण्यात येणार आहे आणि राज्यातील कोणत्याही भागातील उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. त्यानंतर परिमंडळ वाटपाची प्रक्रिया उमेदवार प्रत्यक्ष रुजू ज्यावेळी होईल त्यावेळी जी पदे ज्या प्रमाणात रिक्त आहेत त्यानुसारच पार पाडण्यात येणार आहेत. आणि त्यामुळे पात्र उमेदवारांना परिमंडळ वाटपाचा हक्क शासनाकडे राखून ठेवण्यात आलेला आहे. तर अशी जी महत्त्वाची नोटीस आहे ती येथे उमेदवारांना वाचूनच अर्ज करायचा आहे. यानंतर पुढे समन्वयक अधीक्षक अभियंता येथे देखील वरिष्ठ लिपिक याकरता एक पद आहे. एकूण 1 जागा आहे. त्यानंतर समन्वयक अधीक्षक अभियंता नागपूर येथे देखील 10 पदे आहेत आणि शैक्षणिक पात्रता 30 असणार आहे जी यापूर्वी आपण पाहिली. त्याचबरोबर वरिष्ठ लिपिक यामध्ये अधीक्षक अभियंता कार्यालय पुणे या ठिकाणी 2 पदे आहेत. आणि त्याचबरोबर वरिष्ठ लिपिक अधीक्षक अभियंता विद्युत मंडळ नांदेड या अंतर्गत देखील 1 पद आहे. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक जे पुढचं पद आहे ते प्रयोगशाळा सहाय्यक याकरता 1 पद आहे आणि याकरता वेतन असणार आहे 21,000 पासून ते 61,000 पर्यंत. याकरता शैक्षणिक पात्रता उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. त्याचबरोबर विज्ञान शाखेतील पदवीधर रसायनशास्त्र हा प्रमुख विषय असावा. तसेच किंवा कृषी शाखेतील पदवी धारण केलेला उमेदवार देखील अर्ज करू शकतो. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारखेपर्यंत ही शैक्षणिक अर्हता उमेदवाराने सादर केली पाहिजे. त्यानंतर हे देखील सदरचे पद राज्यस्तरीय पद नसल्यामुळे इतर जी राज्यस्तरीय पदे नाहीत त्यांच्याप्रमाणे यांची निवड होणार आहे. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक अधीक्षक मंडळ अभियंता पुणे येथे देखील 1 पद आहे. त्यानंतर अधीक्षक अभियंता त्यानंतर औरंगाबाद कार्यालय येथे 2 पदे आहेत. त्याचबरोबर प्रयोगशाळा सहाय्यक नागपूर येथे देखील 1 पद आहे. तसेच पुढचं पद आहे वाहन चालक गट ड. याकरता वेतन आहे 19,000 पासून ते 63,000 पर्यंत. त्यानंतर अधीक्षक अभियंता नांदेड येथे 2 पदे आहेत. शैक्षणिक पात्रता उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. त्यानंतर मोटार वाहक अधिनियम अंतर्गत हलके मोटार वाहन चालवण्याचा अनुभव असावा किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालवण्याचा परवाना उमेदवाराने धारण केला असावा. त्याचबरोबर शासकीय किंवा निमशासकीय खाजगी संस्थेमध्ये हलके मोटार वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालवण्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे. आणि ज्यांना वाहन चालवण्याचे स्वच्छ अभिलेख आहे व ज्याच्याकडे चांगली शारीरिक क्षमता
आहे असे उमेदवार देखील अर्ज करू शकतात. त्यानंतर अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारखेपर्यंत ही शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता उमेदवाराने प्राप्त करणे गरजेचं आहे. त्यानंतर 13व पद आहे स्वच्छ गट क याकरता 32 पदे आहेत आणि वेतन 15,000 पासून ते 47,000 पर्यंत आहे. पात्रता शासनाने किंवा इतर समतुल्य व सक्षम प्राधिकाऱ्याने मान्यता दिलेल्या इयत्तेमधून किमान 7वी परीक्षा उत्तीर्ण उमेदवार असावा. त्यानंतर फक्त स्वच्छ या गटाकरता 7वी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. त्यानंतर 14व पद आहे शिपाई गट क याकरता 18 पदे आहेत. वेतन 15,000 पासून ते 47,000 पर्यंत आहे. पात्रता उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा आणि अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारखेपर्यंत ही शैक्षणिक पात्रता उमेदवाराने प्राप्त करणे गरजेचं आहे. त्यानंतर तर येथे देखील सदस्य राज्यस्तरीय पद नाही आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. तर यासाठी देखील उमेदवार कोठूनही संपूर्ण महाराष्ट्रातून सदस्य भरती प्रक्रियेकरता अर्ज करू शकतात. त्यानंतर शिपाई गट क अध्यक्ष अभियंता पुणे या ठिकाणी एकूण 3 पदे आहेत. त्यानंतर शिपाई या पदाकरता अधीक्षक अभियंता नाशिक कार्यालय याकरता 5 पदे आहेत. त्यानंतर शिपाई गट क तुम्ही पाहू शकता की नांदेड कार्यालयामध्ये 8 पदे आहेत. तसेच शिपाई गट क साठी अधीक्षक अभियंता कार्यालय अमरावती येथे देखील 2 पदे आहेत. त्यानंतर शिपाई गट क अंतर्गत नागपूर विभागामध्ये 4 पदे आहेत आणि मुंबई या ठिकाणी शिपाई प्रवर्गाकरता 1 पद आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण पदांचा तपशील देण्यात आला आहे. तर यामध्ये काही पद राजकीय पद नाही आहेत, काही पद मंत्रालय स्तरावरील आहेत. तुम्ही ते पाहू शकता. तर सदस्य पद हे मंत्रालय स्तरावरील आहे. तथापि या संवर्गासाठी राज्यस्तरावर एकच परीक्षा घेत असल्याने राज्यातील कोणत्याही भागातील उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतील. तथापि नियुक्ती प्रक्रिया उमेदवार प्रत्यक्ष रुजू होण्याच्या दिनांकावेळी पदे ज्या प्रमाणात रिक्त आहेत त्यानुसार पार पाडण्यात येईल आणि उमेदवारांची नियुक्ती वाटपाचे हक्क शासनाकडे राखून ठेवण्यात आले आहेत. तर अशा प्रकारे सरच्या भरती प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक पात्रता आणि पदांची संख्या या संदर्भात संपूर्ण माहिती पाहिली. तर ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा.